दर्जाचं शिक्षण मिळावं या हेतूनं अण्णासाहेब पाटील शाळेची इमारत बांधून दिली. शहरात प्रथमच सुरू होत असलेल्या 7D थिएटरचं भूमिपूजन करून आधुनिक तंत्रज्ञान पुणे शहरात आणण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट किशोर शिंदे आघाडीवर असून कोथरूडमध्ये त्यांच्या विकास कामांचा आणि नवनिर्माणाचा झंझावात सुरू आहे. नमस्कार, मी सुहास. परखड सत्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगला जोर पकडलेला आहे. अगदी राष्ट्रीय स्तरावरचे नेते आता पुण्यात येत आहेत, सभा घेत आहेत. सगळ्या पक्षांचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा आता प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या सभा सुरू आहेत. एकीकडे आपण बघतोय अगदी राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत प्रचाराच्या सभांचा धुराळा उडताना आपल्याला बघायला मिळतोय. कालच अगदी राज ठाकरेंची पुण्यामध्ये 2 सभा झालेल्या आहेत. त्यातली कोथरूडमधली जी सभा होती, या सभेला अभूतपूर्व असा सगळा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या सभेमध्ये एक तर मुळामध्ये राज ठाकरेंना ऐकणं ही एक पर्वणी असते, पण या सगळ्यामध्ये राज ठाकरेंनी 2 मुद्द्यांना स्पर्श केला आहे. एक जातीपातीच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला आहे आणि दुसरं हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा मी कधी सोडणार नाही असंही ते म्हणालेले आहेत. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर कोथरूड या मतदारसंघाकडे विशेष सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आपल्याला बघायला मिळते. एकीकडे चंद्रकांतदादा पाटील जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, जे मंत्री राहिलेले आहेत, ते मैदानात आहेत. दुसरीकडे मनसेचे ॲडव्होकेट किशोर शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत. किशोर शिंदेंनी 2019 चंद्रकांतदादांना टफ फाईट दिली होती. इतकी टफ फाईट की चंद्रकांतदादांचा विजय हा अवघ्या 25,000 मतांनी झालेला होता. पण यंदा रिंगणामध्ये शिवसेना उभाटा गटाचे चंद्रकांत मोकाटे सुद्धा आहेत. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे आणि त्यामुळेच कोथरूड मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. आज आपण या एका रेस्टॉरंटमध्ये आलोय. तिकडे ॲडव्होकेट किशोर शिंदे हे ब्रेकफास्ट करणार आहेत. आपण त्यांना त्या टेबलवर जाऊनच गाठणार आहोत आणि त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना बोलतं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला. ब्रेकफास्ट टेबलवर आता माझ्याबरोबर ॲडव्होकेट किशोर शिंदे आहेत. किशोर शिंदे हे कोथरूड मतदारसंघातनं मनसेकडनं उमेदवारी लढवत आहेत, जसं मी आत्ता माझ्या ओपनिंगमध्ये म्हटलं आहे. आणि आज त्यांना शाकम हॉटेल जे आहे त्या शाकम हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करताना आपण पकडलेला आहे. कारण या हॉटेलमध्ये पुण्यातले जवळपास सगळे आमदार, खासदार या हॉटेलमध्ये येऊन ब्रेकफास्ट करत असतात हे आम्हाला कळलं. म्हणून किशोर भाऊंना खरं तर इथं येऊन पकडण्याचा आम्ही संधी सोडलेली नाही आहे. किशोर भाऊ, आणि तुमच्याबरोबर आम्हाला हा सगळा नाश्ता करायला मिळतोय, त्यामुळे ते एक वेगळंच सुख आहे. कालच राज ठाकरेंची सभा पुण्यामध्ये झाली. 2 सभा होत्या, त्यातली एक कोथरूड तुमच्या मतदारसंघामध्ये ती झाली. राज ठाकरेंची सभा म्हटलं की एकतर राज ठाकरेंना ऐकणं ही पर्वणी असते आणि त्यातून ती सभा, त्याची जी सगळी गर्दी, हे सगळं वातावरण बदलून टाकतं. काय वाटतंय तुम्हाला? कालच्या सभेनंतरचं चित्र कसं असेल? सभा तशी पाहिली तर ही खूपच वेगळी आणि पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पर्वणी होती. कारण कालच्या सभेमध्ये साहेबांनी खूप वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेचा चिखल झालेला आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरे असतील, राम गडकरी असतील, त्या सगळ्यांच्या संदर्भात ज्या वेगळ्या काही संघटनेंनी त्यांच्यावरती जातीपाताचे आरोप केले, ह्या सगळ्या गोष्टीवरती राजसाहेबांनी खूप उत्तम असं लोकांना ह्या ठिकाणी सांगितलंय. आणि त्याचा फायदा येणाऱ्या तरुण पिढीला होऊ शकतो. कारण तरुण पिढीला एक गोष्ट आहे की बाबा, तरुण पिढीला कुठल्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये पडायचं नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही गोष्ट चालू आहे ती भयंकर आहे. विकास आणि त्या दृष्टिकोनातून बोललं पाहिजे, मग सध्या कोण बोलत नाही, हे राजसाहेबांनी काल सांगितलं. तुम्ही एक फार महत्वाचं, तुम्ही सुरू करा ना, आपण सुरू करूयात. म्हणजे काल महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितलं, त्याच्यामध्ये जातीपातीचा विषय. पण ते बोलताना राजसाहेब असं म्हणालेलं आहे की जातीपातींकडे काय बघताय तुम्ही? आज तुम्हाला 24 तास काम करणारा उमेदवार मी तुमच्याबरोबर दिलेला आहे. मला वाटतं किशोर भाऊ, 4थ्यांदा ही संधी मनसेकडनं तुम्हाला मिळतीये आणि
लोकांमध्ये मिसळणारा, लोकांमध्ये जाणारा असा एक तुमचा चेहरा आहे किंवा तुमच्याकडे बघितलं जातं, म्हणून ही संधी किंवा या कसं बघता याच्याकडे? नाही, ऍक्च्युली काय आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही जातीयताची परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात राजसाहेबांनी या गोष्टी बोललेल्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण एका समाजाचा आहे म्हणून त्याच्याकडे पाहत असतो. खास करून आता जे मराठवाडा आणि विदर्भ त्या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याला वोटिंग होणार आणि एखाद्याचा समाजाचा आहे म्हणून त्याला वोटिंग होणार नाही, ह्या गोष्टीवरती राजसाहेबांचं भाष्य होतं. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे किंवा कुठल्याही समाजाचा एखादी व्यक्ती असू दे, तो 24 तास काम करणार आहे का, जो तुमच्या हक्कीला धावणार आहे का, अशाच लोकांच्या पाठीमागे तुम्ही उभा राहा. आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मनसेचे उमेदवार असेच दिलेत की ते तुमच्या हक्कीला धावतील, ते 24 तास काम करतील, अशा प्रकारची मी लोक दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्या बाकीच्या गोष्टी न काय पाहता तुम्ही त्यांचा एक मेरिट म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे, हा त्यांच्या मागचा मेन उद्देश होता. पण किशोर भाऊ, यंदाची जी निवडणूक आहे जसं तुम्ही म्हणताय ही वेगळी आहे. ही वेगळी यासाठी आहे, चौथ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळाली हे अगदी बरोबर आहे, पण 2019 मध्ये फक्त दोघांमध्ये लढत होती, जे तुम्ही टफ फाईट दिली. पण यावेळी तिहेरी लढत आहे. आता या तिहेरी लढतीकडे तुम्ही कसं बघताय? कारण समोर चंद्रकांतदादा पाटील म्हणजे मंत्री राहिलेले आहेत, वरिष्ठ नेते आहेत, 5 वर्ष विद्यमान आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. असं सगळं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं पाहताय? ऍक्च्युली तगडं आव्हान पूर्वी सुद्धा होतं, आता पण आहे. मी प्रत्येक गोष्ट तगडं आव्हान समजतो. अपक्ष उभे असेल तरी तो आपल्याला आव्हानच आहे. बरोबर आहे. मागच्या वेळेस युती होती आणि युतीमध्ये शिवसेना भाजप एकत्र होती. आता शिवसेना भाजप एकत्र नाहीये, ती युती नाहीये. आम्ही मागच्या वेळेस पण एकटे होतो, फक्त भाजप आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरनं पाठिंबा दिलता, काही ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिलता. आता ते दोन्ही पक्ष 3-3, 4-4 म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 10-10 पक्षाची ताकद आहे. आपल्याकडं एकच पक्षाची ताकद आहे. तरी मागच्या वर्षी आपण आव्हान दिलं आणि यावर्षी सुद्धा आपलं जोरात आव्हान आहे. तुम्ही म्हणताय, पण मागच्या वेळेला आपण जर बघितलं किशोर भाऊ, अवघ्या 25,000 मतांनी विजय झालेला आहे चंद्रकांत दादांचा. यावेळी मी आव्हान सातत्याने पुन्हा असं म्हणतोय, कारण एकीकडे चंद्रकांत मोकाटे आहेत. आता ही तिहेरी लढत असताना ही मतं, मला थोडक्यात म्हणायचं याचा फायदा हा कसा कोणाला होईल, कसा होईल? राजकारणात फायदा तोटा बघून चालत नाही. आपण आपलं काम करत राहायचं असतं. काम करताना तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा बेनिफिट होत असतो. बरोबर. आज आपण जर काम करत गेलो तरच आपल्याला कळणार की भविष्यामध्ये काय. तिरंगी लढतमध्ये नक्कीच मनसेला फायदा होईल असं मला वाटतं, कारण 2 महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहे आणि आम्ही तर पहिल्यापासून इंडिव्हिज्युअलीच उभे. 2014 जर विचार केला तर महायुतीचं कडनं चंद्रकांत मोकाटे त्या ठिकाणी निवडून आले, तर मी 2 नंबरचा उमेदवार होतो. बरोबर. आज आपण बघितलं तर बाबा 2019ला बघितलं तर महायुतीकडनं चंद्रकांत पाटील निवडून आले ते. आणि आता जर विचार केला तर महायुतीकडनं चंद्रकांत पाटील आहेत आणि चंद्रकांत मोकाटे हे महाविकास आघाडीकडनं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीचा बदल होऊ शकतो. चंद्रकांत पाटलांना लोकांनी आजमावलंय, चंद्रकांत मोकाट्यांना सुद्धा आजमावलंय. एकदा आम्हाला आजमावायची नक्कीच ते संधी देतील असं मला या ठिकाणी वाटतं. परफेक्ट बोललेलं आहे तुम्ही. चंद्रकांत दादांना आजमावलंय, चंद्रकांत मोकाट्यांनाही आजमावलंय. आता तुम्ही अशी कोणती स्पेस हेरली आहे किंवा पकडली आहे की आता लोकांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं, तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं? म्हणण्यापेक्षा आज आम्ही 10 वर्षात, मी जेव्हा 10 वर्ष नगरसेवक होतो, मी ज्या पद्धतीने कामं केलेली 2 वर्षामध्ये, 10 वर्षातल्या 2 वर्षामध्ये मी 7 मजली आमच्या सुतार दवाखान्याची बिल्डिंग तयार केली. 5 वर्ष चंद्रकांत दादांनी केले काय हे त्यांनी सांगावं. मी सचिन आंग्रे उद्यान 2 वर्षामध्ये तयार केलं होतं. ते पण महानगर सोसायटीचा ओपन प्लॉट होता. लोकांनी मला सांगितलं त्या दृष्टीने जागा घेण्यापासून सगळ्या गोष्टी. चंद्रदादांनी काय केलं, परमस नगर सारखा बाले किल्ला असणारा संघ परिवाराचा मी जेव्हा नगरसेवक होतो त्या ठिकाणचे उत्तम रस्ते केले, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, पाण्याची समस्या त्या ठिकाणी पूर्णपणे कमी करून टाकली, लाईट, अंडरग्राऊंड आणि उत्तम प्रकारचे मैत्री कट्टे बनवले की बाहेरच्या देशात आल्यासारखं वाटलं पाहिजे. आणि असे रस्ते केले की ते 50 ते 100 वर्ष टिकतील असे रस्ते मी बनवलेले. म्हणजे बिलीव नाही करा. चंद्रकांत दादांनी 5 वर्षात काय केलं? ते म्हणले मी माझ्या खिशातनं पैसे टाकून रस्ते केले. कसं आहे, चंद्रकांत पाटील एक गिरणी कामगारांचा मुलगा होता.
गिरणी कामगाराच्या मुलाकडे स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून खड्डे करणं एवढे पैसे आले कुठून? आणि एखादा मंत्री स्वतःच्या खिशातनं का पैसे टाकतो? कारण 2022 पासून महानगरपालिकेची निवडणूक झाली नाहीये. बरोबर. पूर्ण सत्ता त्यांची, राज्य केंद्रात त्यांची सत्ता, राज्यात त्यांची, आता महानगरपालिकेत प्रशासक त्यांचा. त्यांना खिशातले पैसे टाकायची गरज काय? महानगरपालिकेकडे, पुणे महानगरपालिकेकडे 10,000च्या वरती बजेट आहे. एवढं मोठं बजेट असताना तुमच्या खिशातनं पैसे टाकून तुम्ही सार्वजनिक काम करण्याची गरज काय? बरोबर. एकतर तुमच्याकडे फंड नव्हता का, एकतर महानगरपालिका तुमची ऐकत नाही का? दोनच गोष्टी होऊ शकतात. स्वतःच्या खिशातलं पैसे टाकून कोणालाही काही करायचा गरज नाही पडत. बरोबर. आम्ही नगरसेवक होतो, विरोधी पक्षातले, तरी आम्ही महानगरपालिकेच्या फंडात या गोष्टी करू शकलो. ह्यांना काय सांगू? ते म्हणतात मी एवढा निधी आणला, म्हणजे मी माझ्या पुण्यासाठी याच्यासाठी एवढा निधी आणला. पण लोक आता असं विचारतात की निधी आणला खरा, पण कामं कुठे आहेत? 100% त्यांनी निधी कुठला आणला? शेवटी आमच्याकडं बजेटचं पुस्तक असं, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. समजा मी 12 मध्ये निवडून आलो, म्हणजे 28 माझा मतदारसंघ होता कोथरूडचा, तर त्याच्यामध्ये बाबा नेमकं मी मध्ये आहे का ब मध्ये, तर मध्ये असेल तर माझं बजेट किती ते दिलेलं असतं. चंद्रकांत पाटलांचे इथं RTI कडनं इतके लोकांनी हे टाकले, पण त्यांना कुठलीही कामं त्यांची दिसली नाही. फंड आणलाय तर दाखवा ना तुम्ही किती फंड आणलाय, तो फंड कुठं खर्च केलाय, त्यातनं काय काय. आता चांदणी चौकातला उड्डाण पूल सांगतात. चांदणी चौकातला तर नितीन गडकरींनी केले, पण चांदणी चौक हा मतदारसंघ येतो खडकवासला मतदारसंघामध्ये, मग तुमचा रोल काय त्याच्यामध्ये? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण खूप करणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष कोल्हापूरला होते आणि त्यांनी इथं सांगितलं की मी कोरोनाच्या काळामध्ये काम केलंय. आम्ही 24 तास येत होतो. आम्ही लोकांना त्यांना जे हवे ते देत होतो. बेड असेल, त्यांना गोळ्या असतील, त्यांना खाद्य असेल, सगळं आम्ही लोकांनी केलेलं आहे. पण त्यांच्या पण नगरसेवकांनी केलं, मी नाही म्हणत नाही तुमच्यासमोर. चंद्रकांत दादांनी काय केलं त्याचा विचार कधीतरी विचार केला पाहिजे. एक मला अशी खंत जाणवते, म्हणजे खरी आहे खोटी मला माहित नाही, पण चंद्रकांत दादा हे बाहेर न आलेले उमेदवार आहेत. तर तुम्ही काय बोलताना, तुम्ही माध्यमांशी बोलताना सुद्धा अनेकदा हा उल्लेख केलाय, भूमिपुत्र. तर तुम्ही असं म्हणलाय की कोणी यावं पण तो कोथरूडचा भूमिपुत्र असावा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की चंद्रकांत दादा हे कोथरूडकर नाही आहेत, ते भूमिपुत्र नाही आहेत? नाही, 100% चंद्रकांत दादा कोथरूडकर नाहीयेत, ते भूमिपुत्र नाहीयेत. ते भाजपचे 2 नंबरचे नेते होते. 2 नंबरचे नेते म्हणजे मोठे नेते आहेत. आणि ते प्रदेशाध्यक्ष होते, महसूल मंत्री होते. बरोबर. त्यांनी कोल्हापूरमध्ये जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी अंबाबाईच्या मंदिरावरती हात घातला असं लोक म्हणतात. बरोबर. तिथले लोक, आंदोलन झाले, काय झाले, त्या ठिकाणी पुजारी वगैरे, आणि त्यांनी हात घातला तेव्हा अंबाबाई त्यांना कोपली. असं कोल्हापूरच्या भाषेतले लोक, अंबाबाई त्यांना कोपली म्हणून ते कोल्हापूरमधल्या कुठल्या मतदारसंघात उभा राहिले तर पडतील असा सर्वे होता. पण अमित शहा साहेबांचं त्यांच्यावरती विशेष प्रेम असल्या कारणाने त्यांना मुंबईचा एक मतदारसंघ, पुण्याचा एक मतदारसंघ त्यांना सांगण्यात आलं. आणि या ठिकाणी ज्या मेधा कुलकर्णी प्राध्यापक आहेत त्या आमदार होत्या, त्यांची इच्छा परत तिकीट मिळावी, आणि मुरलीधर मोहोळ यांची इच्छा होती. या दोघांना बाजूला सारून चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. तो केवळ भूमिपुत्र आहे, जो इथं काम करतो. वर्ष त्यांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला, भाजपसाठी संघर्ष केला, भाजपसाठी लाठ्या काठ्या घालल्या. त्यांना तुम्ही बाजूला काढायचं आणि तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून, तुम्हाला सेफ वाढ म्हणून तिथं यायचं, पैशाच्या जीवावर, गुंडगिरीच्या जीवावरती आणि प्रशासनाच्या जीवावरती निवडून यायचं, हे कुठलं सांगितलेलं आहे? बर, म्हणजे हाच मुद्दा खरं तर भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत खूप खतखततोय. कसं आहे, ह्या ठिकाणी पुणे बघितलं तर नागपूर नंतर पुणे हे संघाचं हेडक्वार्टर आहे. आणि संघ काय सांगतो की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ब्रीदवाक्य होतं. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ब्रीदवाक्य जे आहे ते अजित पवार त्यांच्याबरोबर गेल्यामुळे त्यांचं ब्रीदवाक्य झालंय, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. आणि ते सत्तेतनं आम्हा पैसा गोळा करतात, इतका पैसा की मला वाटतच नाही ते गिरणी कामगारांचा मुलगा आहे, ते गिरणी मालकाचा मुलगा आहे की काय. एवढा पैसा त्यांच्याकडे, एवढे गुन्हेगार त्यांच्याकडे, सगळ्या यंत्रणा त्यांनी त्या पद्धतीने राबवलेल्या आहेत. मग मला सांगा, अशी व्यक्ती संघ परिवाराला आवडणार आहे का? संघ परिवाराला अशा व्यक्तीचं आवड, ते साध्या कार्यकर्त्याला उभं करून मोठं करतील. आपण राजस्थानला पाहिले, आपण मध्य प्रदेशला पाहिलं की साध्या कार्यकर्त्याला ते मुख्यमंत्री करतात. अशा मोठ्या व्यक्तीला जी संघाची विचारधारा आहे ती बदलत असेल तर संघ नक्कीच यांना परत कोल्हापूरला पाठवल्याशिवाय राहणार नाही. आपण या सगळ्या विषयावर बोलतोय. तसंच काल राज ठाकरेंची सभा झाली, त्या सभेला गर्दी प्रचंड होती. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे असं एक
सगळ्यांच्याच मनात येतं, म्हणजे अगदी ते माझ्या सहित सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. राज ठाकरे बोलतात, आम्ही भारावून जातो. राज ठाकरे मनातलं बोलतात, जे प्रत्येकाच्या मनात आहे ते राज ठाकरे ओठावर आणतात. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण राज ठाकरेंच्या सभांची गर्दी ही मतदानामध्ये परावर्तित होत नाही. नेमकं काय गणित चुकतंय कुठे नेमकं? असं म्हणू शकत ना आपण. आता मागच्या वर्षी आपल्याला 80,000 मतं पण मिळाली हा. होती. 80,000 मतं राजसाहेबांमुळे तर मिळाली होती आपल्याला. बरोबर. सध्या काय होतं, राजसाहेबांनी जे काल सगळं गणित सांगितलं, इलेक्शनच्या तोंडावरती निवडणुकीच्या 2-4 दिवस अगोदर हे माफिया लोकांना लावणं, लोकांना बळजबरी पैसे देणं. काल मी पत्र पण वाचून दाखवलं. त्या पत्रामध्ये कलेक्टरला एका व्यक्तीने कंप्लेंट केली, हे सगळे पैसे लोकांना आमिष दाखवतात सगळे पक्ष, आणि त्यातनं हेच होतं, घराघरात 2,000 रुपये एका मात्राला टाकणं, 3,000 रुपये टाकणं, 5,000 रुपये टाकणं, आणि मग शेवटच्या कंडिशनला लोकांना आमिष दाखवणं, कोणाला जातीयताचं दाखवणं, कोणाला समाजाचं दाखवणं, वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना आमिष दाखवून या गोष्टी करतात. चंद्रकांत दादा तर बिल्डिंगमध्ये तुम्हाला कलर मारून देण्याचं काम करतात, टाक्या धुण्याचं काम करतात, त्यांना विविध आश्वासन देतात. असं वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून झाल्यामुळे शेवटच्या कंडिशनला कधी कधी मतांचं गणित बिघडलं जातं. बर, आता येऊ आपण खरं तुमच्या प्रचाराकडे. आता यायचं आहे मुख्य टप्प्यावर. आतापर्यंत आपण एक सगळ्या ओव्हरऑल गप्पा मारतोय. कसा प्रचार खऱ्या अर्थापासून, म्हणजे खऱ्या अर्थाने, म्हणजे मला वाटतं दिवाळीनंतरच तुम्ही प्रचाराचा जोर तुमच्याकडनंही पकडला गेला असेल. कसा आहे सध्याचा रिस्पॉन्स, कसा आहे, तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात? आम्ही दिवाळीच्या अगोदरपासून प्रचार चालू केला. साधारणतः 24 तारखेपासून आमचा प्रचार खरा चालू झाला. बर, त्याच्या अगोदर सुद्धा आमचा प्रचार चालू होता. आतापर्यंत आम्ही 50,000 प्लस घरांमध्ये भेट दिली. ओके. आम्ही 1 to 1 लोकांना भेटतो. आम्ही कुठं मिटिंगा, जाहीर मिटिंगा एक राजसाहेबांच्या संपल्यानंतर कुठंच काही घेत नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठमोठ्या सोसायट्या, त्यांची खूप अडचण असते, त्यांना त्यांच्या मिटिंगा भेटणं अवघड पडतं, त्यांची लोक एकत्र येणं अवघड पडतं. त्याच्यामुळे आम्ही जे बैठक ज्या ठिकाणी आम्हाला जाणं सहज शक्य अशा लोकांच्या घरी आम्ही जातो. आणि माझा एक राऊंड कंप्लीट झालेला आहे. साधारणतः 95% माझा राऊंड कंप्लीट झाला. माझा दुसरा सेकंड राऊंड आजपासून परत चालू होते. कोथरूडकरांची स्पंदनं काय जाणवत आहे मग आता या सगळ्या भेटीगाठीत? कोथरूडकरांना स्वतःचा एक उमेदवार हवा, जो त्यांना 100% भेटेल, जो त्यांच्या भावना समजून घेईल, अशा प्रकारचा उमेदवार त्यांना हवा आहे. कारण की चंद्रकांत दादा पाटील कधी ऑफिसला अवेलेबल नसायचे. आता 3 महिने ह्यांना भेट त्यांना भेट, पण त्यांना अजून कोथरूड मतदारसंघाच्या सीमारेषा माहीत नाही, चतुर्सीमा माहिती नाही. त्यांना कुठं जायचं काय कळत नाही. जोपर्यंत त्यांचा PA किंवा ड्रायव्हर नसेल तोपर्यंत त्यांना कुठे जाता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दुःख त्यांना कळत नाही. आणि मी असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आम्ही लोकल आहोत. आम्हाला लोकांचे दुःख माहिती आहेत, आम्हाला लोक माहिती आहेत. आम्ही लोकांच्या दारापर्यंत पोहोचू शकतो, आम्हाला लोकांचे व्यथा समजू शकतात, आणि ते सुद्धा आमच्यापाशी न काही काय मनात ठेवता ते डायरेक्ट आमच्याशी बोलू शकतात. बरोबर. त्याच्यामुळे कोथरूडकरांना स्वतःचा हक्काचा माणूस पाहिजे. त्यांनी पाहिला बाहेरचा माणूस आल्यानंतर काय होऊ शकतं, ते फक्त मंत्री होऊ शकतात. त्यांनी सांगितलं की बाबा किशोर शिंदे 4थ्या लाईनीत बसतील, मी पहिल्या लाईनीत बसेल. आणि पण पहिल्या लाईनीत बसणाऱ्या माणसाने कोथरूडसाठी दिलं काय, किती कंपन्या आणल्या, किती रोजगार दिला, काय दिलं, त्यांनी काहीतरी सांगितलं पाहिजे. या ठिकाणी क्रीडांगण दिलं का, काय दिलं का, हॉस्पिटल दिलं का, काय. परंतु मी 4थ्या रांगेत, मला मी महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, मी किती कामं करून दाखवली मला माहिती आहे. मी 4थ्या लाईनीत बसू, 5व्या लाईनीत बसू, कुठेही काम करून घेण्याची ताकद असली पाहिजे. तो विधानसभा आहे, विधानसभेमध्ये पोस्टिंग प्रमाणे बागा बसतात. म्हणजे 4थ्या लाईनीत बसणारा माणूस पहिल्या लाईनीपेक्षा वेगळा असू शकतो का? नाही. आम्ही 4थ्या लाईनीत बसून पण पहिल्या लाईनीतल्या लोकांपेक्षा जास्ती काम करू शकतो, असं मला या ठिकाणी वाटतं. याच नोटवर आपण आता काय करूयात की म्हणजे कोथरूडकरांना हक्काचा माणूस पाहिजे, तो सुद्धा कोथरूडमध्ये असणारा, जन्मानं कोथरूडकर, शिक्षण म्हणजे वाढला कोथरूडमध्ये, आणि त्याला कोथरूडच्या सगळ्या समस्या माहिती आहेत, जे तुमच्या बोलण्यात नाही येत आहेत. आता नेमकं तुमचं विजन काय आहे हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे कोथरूडसाठी. पण आता आपण ब्रेकफास्ट पटकन आवरूयात, आणि कारण तुमचा आता सगळा प्रचाराचा दौरा सुरू होतोय, तुमचं घड्याळाकडेही लक्ष आहे, त्यामुळे आपण जाता जाता तुमच्या गाडीमध्येच पुढचा संवाद करूयात असं मला वाटतं, ज्याच्यातनं आम्हाला आता तुमचं विजन काय आहे कोथरूडकरांसाठी हे जाणून घ्यायचं आहे.
ब्रेकफास्ट टेबल नंतर आता आपण किशोर शिंदे मनसेचे उमेदवार त्यांच्याशी गप्पा मारल्या, छान मनमोकळ्या गप्पा झालेल्या आहेत. पण आता मुख्य टप्पा आहे तो म्हणजे मतदारसंघामध्ये नेमकं त्यांचं विजन काय आहे, कोणती कामं ते पुढच्या काळामध्ये पाहणार आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. किशोर भाऊ, खरं तर खूप छान नाश्ता झाला तुमच्याबरोबर आणि माझे पोहे तर चांगले होते, उत्तप्पाचं मला माहित नाही, पण छानच होतं. पण मला ना म्हणजे तो खरं तिकडे प्रश्न विचारायचा होता, पण तुम्ही मुद्दा म्हणून तुम्हाला गाडीत विचारतो, कारण या सगळ्याचा धागा पुन्हा तसाच जोडलेला आहे. म्हणून चहा की कॉफी आवडते हो तुम्हाला? कारण तिथं तुम्ही चहा घेतला, पण चहाच आवडतो. चहा मला असं वाटतं, म्हणजे मला ही खात्री होती की तुम्हाला चहाच आवडणार, कारण चहा म्हटलं की जो माणूस लोकांमध्ये असतो ना आणि जो माणसं जोडत जातो त्या माणसाला चहा आवडतो असं मला वाटतंय. लहानपणापासून आम्हाला चहा आणि बटर, बोरमीट म्हणजे काय काय आम्हाला खाण्याची सवय आमच्या आजीने लावलेली. चहा बरोबर जास्ती बटरवर खावं, दिवसभर तुम्ही कुठेही फिरा. त्याच्यानंतर वकील झालो, कोर्टात गेल्यानंतर सगळीकडे चहाच असतो. घेता चहा घेता दिवसभरात 20-25 चहा होत असतात. महानगरपालिकेमध्ये चहा. त्याच्यामुळे चहाबद्दल एक वेगळंच प्रेम, त्यामुळे चहा आवडतो. कॉफी काहीतरी घेतो, पण असं नाही. पण रेग्युलर चहा म्हणजे खरं मी येताना पण चहा पिऊनच आलो आणि मग नाश्ता केला तुमच्या बरोबर. बर, आता अगदी सुरुवात करायची म्हटलं ना, तर एक मुद्दा मला जास्त ठळकपणाने जो भावला, आवडला, तो म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उमेदवारी अर्ज भरलात, तो अर्ज तुम्ही मेट्रोनी जाऊन भरलात. इथं आपण कोथरूडमध्ये बघितलं, खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनं झाली. बरोबर. पण शक्ती प्रदर्शनामुळे कोथरूडकरांची मात्र खूप अडचण झाली, गोची झाली. काय, ज्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील यांनी फॉर्म भरला त्यावेळी त्यांनी जत्रा काढली. त्याला शक्ती प्रदर्शन नाही म्हणू शकत, जत्रा. आणि त्या जत्रेमध्ये खूप असे मानकरी लोक होते ज्यांचं नाव समाजामध्ये खूप उत्तम असं आहे. म्हणजे मोका चे गुन्हेगार आहे, 302 चे गुन्हेगार, 307 चे गुन्हेगार आहे, असे विविध गुन्हेगारांना घेऊन त्यांनी रस्त्यावरनं ती मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीमुळं नागरिकांना खूप त्रास झाला. साधारणतः कोथरूड भागामध्ये 20 ते 30 हजार जे मुलं आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत, आणि ते विद्यार्थी ज्या वेळेला शाळेत जाण्यासाठी त्यांना उशीर झाला, त्यांच्या परीक्षा होत्या, शाळेतनं बाहेर पडण्यासाठी लेट झालं. माझी मुलीचा पण पेपर होता, तिला पण प्रॉब्लेम. अभिनव शाळा, तिथली लहान लहान मुलं रडत होती, त्यांना अभिनव शाळेतल्या लोकांनी त्यांना टेकडीवरती घेऊन गेल्या, तिथनं गाडीने त्यांना परत पाठवून दिलेलं, अशी परिस्थिती झाली. तर मला आमच्या सुरेखाताई मकवान, माजी नगरसेवक, त्यांनी फोन केला की बाबा एक आत्रे म्हणून आहेत, त्यांनी तुम्हाला फोन करा सांगितलं. प्रचार असताना फोन केला. ते म्हणले, साहेब आज चंद्रकांत पाटलांनी खूप वाईट परिस्थिती केली आणि कोथरूडचं एकदम ट्रॅफिक जाम करून टाकलं, कर्व रोड, पौड रोड, तर तुम्ही उद्या काय करणार? म्हणलं तुम्हाला आवडेल अशाच प्रकारे काही करणार आहे. ते म्हणले, बघा ट्रॅफिक जाम होता कामा नये, असं करा म्हणजे आम्ही सगळे लोक तुमच्या प्रेमात पडू आणि तुम्हाला आम्ही मदत करू. तर मी रात्रभर विचार केला काय करायचं काय. आम्ही पण शक्ती प्रदर्शन केलं, गाड्या वगैरे आल्या, सगळं झालं. आणि मी त्या माझ्यावरती उभं राहून मी तिला डिक्लेअर केलं की आता आपण इथनं चालत जायचं आणि पुढं डाव्या साईडने वळायचं आणि मेट्रोने जायचं. तर सगळ्यांना हा खूप आवडला विषय. पोरं पळत पुढे गेली मेट्रोचं तिकीट वगैरे काढण्यासाठी, आणि उत्तम. पण मेट्रोने उतरल्यानंतर परत आम्ही कर्वरोटी नाही गेलो, आम्ही गल्लीबोळातनं आतमध्ये गेलो. हे पोलिसांना भावलं आणि सगळ्यांना. खरं तर कोणाला भावावं ह्याच्यासाठी केलं नाही. आदल्या दिवशीचे वाईट प्रकार झाला, तो प्रकार परत होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. पण त्याचंच खूप कौतुक कोथरूडकरांमध्ये आहे. म्हणजे जिथे जिथे बोलतोय आम्ही, तिथे तिथे हाच मुद्दा जास्त प्रकर्षाने वरती येतोय. मला असं विचारायचं, म्हणजे आता तुम्ही बोलताना म्हणलात की त्यांनी जत्राच केली आणि त्याच्यामध्ये सगळे गुंड आणि अशी सगळी माणसं सामील होती. प्रश्न माझा असा आहे, मग ही लढाई जी आज निवडणुकीच्या निमित्ताने होतीये, ही लढाई विचारांची लढाई, म्हणजे एका सामदाम ज्याला म्हणतो दंड, अशा सगळ्याच्या समोर ही एक तुमची विचारांची लढाई आहे असं तुम्ही म्हणताय? नाही, दोन प्रश्न आहेत बघा. विचार तुम्ही म्हटलात म्हणून सांगतो की
या ठिकाणी कोथरूडमध्ये असेल किंवा पुणे शहरामध्ये असेल, संघ परिवाराचं मोठं काम आहे आणि संघ परिवाराच्या माध्यमातून जर केला तर ते विचाराच्या लढाईवरती भरोसा देतात आहे. परंतु संघ परिवारामध्ये काम करणारा हा जो हे जे चंद्रकांत दादा पाटील आहे, ह्यांना संघ परिवाराच्या विचारापेक्षा कुठेतरी गुन्हेगारांना बरोबर घेऊन लढाई जिंकण्यामध्ये स्वारस्य आहे. कारण मागच्या 5 वर्षात पण त्यांनी तसंच केलं, तर सामधाम दंडभेदचा पद्धत केलं आणि त्यांनी पूर्ण मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लोक बरोबर ठेवले, लोकांना दमदाटी केली, काय केली. म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य, मी काल बोललो नाही भाषणामध्ये, आम्ही सुद्धा जेव्हा घरी जायला निघतो ना, तर आमच्या मागे 2 गाड्या, अनोळखी गाड्या कायम राहत असतात. म्हणजे नेमकं ते कोण आहेत काय, आणि पोलिसांचं लक्ष नाही हो. मागच्या वर्षी आम्ही कमीत कमी एक पोलीस तर आम्हाला दिला होता, यावर्षी पोलिसांचं लक्ष नाही, पोलीस नाही, काय नाही. त्यांच्या मिरवणुकीमध्ये पोलीस असतात आणि बंदोबस्त सगळा असतो, परंतु आमच्या पदयात्रेमध्ये कुठलाही पोलीस नाही, बंदोबस्त नाही, काय नाही. म्हणजे पोलीस सुद्धा सरकारचे चाकरी करतात की ते असं झालंय. पोलिसांवरती तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा भरोसा आहे, आमच्या सर्वांचा भरोसा आहे. म्हणजे पोलीस असे का वागतात? मागच्या वेळेस पण पोलिसांनी अशाच प्रकारचं केलं आणि त्याच्यानंतर खूप वेगळा प्रकार झाले. तर मला तर लोकशाहीमध्ये ही लोकशाही आहे का नाही हे कळत नाही. कारण की ज्याच्या हातात जिसकी लाठी उसकी भैंस असं म्हणतात. आता लाठी चंद्रकांत पाटलाची म्हणजे भैंस पण त्यांची झाली का? नाही, पण म्हणून तर आता हा संघर्ष जेव्हा तुम्ही उतरला मैदानात, तर तुम्ही आहातच आता नेमकं. कारण हे बघा, कोथरूड आज इतका प्रगत मतदारसंघ आहे की जिथे उच्चभ्रू लोक आहेत, त्याचप्रमाणे वाड्या वस्त्या पण आहेत. म्हणजे तेवढीच एक ज्याला आपण म्हणतो स्लम एरिया पण आहे. अशा सगळ्या स्थितीमध्ये इथे प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि सगळेच कोथरूडकरांचे प्रश्न आज संपले सुटलेत असं नाही. आज गर्दीचा प्रश्न जितका भेडसावणार आहे, तितका मी तुम्हाला सांगतो, आज कोथरूडमध्ये तरुण मतदार हा खूप मोठ्या प्रमाणाने वाढतोय आणि त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे. बरेच मुद्दे तुम्ही ह्या ठिकाणी घेतलेत. खरं तर कोथरूड मतदारसंघ हा खूप मोठा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये बाणेर गावठाण आहे, बालेवाडी आहे, कोथरूड आहे, पाषाण आहे, सुतारवाडी आहे, त्याच्यानंतर तुमचं पंचवटीचा भाग आहे, तुमचं कर्वेनगर, तुमच्या इथं एरोनन, असे विविध भाग आहेत. प्रत्येक एरियाचा वेगळा प्रश्न आहेत. म्हणजे सांगितलं का लोकल माणूस का हवा असतो का, त्याला प्रत्येक एरियाची माहिती असते. आता पंचवटीचा विषय बघितला तर सगळे फ्लॅट धारक आहे त्या ठिकाणी. त्यांचा प्रश्न काय आहे की त्या ठिकाणची शांतता आहे, टेकडी आहे, पर्यावरण छान आहे. तिकडचा मेन प्रॉब्लेम असा की अंडरग्राऊंड म्हणजे तिथं बोगदा होणार आहे, रस्ता करणार आहे. हे भाजपचं पाप आहे असं म्हटलं तरी हरकत नाही की त्यांनी तो बोगदा आणि त्या पद्धतीने त्यांचा विचार त्यांचा चाललेला आहे. तर त्या गोष्टीला त्या लोकांनी विरोध केला, पण भाजप आणि सरकारने नाही आम्ही तिथं बोगदा करणार, रस्ता करणार ह्याला आग्रह केला. आमचा विरोध आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याला 100% विरोध आहे. त्या ठिकाणी बोगदा होऊ नये, त्या ठिकाणी रस्ता होऊ नये. शेवटी बघा रस्ते इतकेत, ह्या सगळ्या रस्त्यांचं तुम्ही नीट नियोजन करा ना. आज रस्त्याचं नियोजन नीट नाहीये, फुटपाथ नीट नाहीये, चालायला नीट नाहीये. जिथं फुटपाथ आहे तिथं सगळे पथारीवाले बसलेले, तिथं बांगलादेशी मुसलमान, आजच्याच पेपरला आले किंवा मुंबईमध्ये बांगलादेशी मुसलमानांची संख्या वाढते, पुण्यामध्ये पण वाढते, पण कोणाला माहित नाहीये त्याच्यातनं. म्हणजे अनेक प्रश्न आहेत. बालभारतीचा रस्ता आहे, बालभारतीचा रस्ता करायची काय गरज आहे? तुमचा लॉ कॉलेज रोड आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही नीट प्लॅनिंग करा ना. एक तर तुमचा नळस्टॉपचा ब्रिज चुकलाय, ह्याच्यावर तर कोण बोलत नाही. तो ब्रिज आणला पर तुमचं ट्रॅफिक जाम होतं आणि तुम्ही चालले बालभारतीचा रस्ता करायला. 100% मनसेचा विरोध आहे. आम्ही आमच्या रणजित शिरोळेने 1 दिवसाचं उपोषण केलं होतं, त्यामध्ये मी पण सहभागी झालो होतो. ह्या 2 रस्ते जे आहेत हे टेकड्यांसाठी हानिकारक आहे. टेकड्या वाचल्या पाहिजे तर आपला ऑक्सिजन वाचला पाहिजे, तरच त्या सगळ्या गोष्टी विकासाच्या नावाखाली टेकड्या आणि झाडं तोडली नाही पाहिजे असं माझं मत. बर, आता हा झाला तुम्ही रस्त्यांचा मुद्दा महत्वाचा जो होता त्याच्यावर तुम्ही बोललात. रोजगाराचा एक मुद्दा खूप आणि गर्दी, बरं ट्रॅफिक कसं सुटणार आहे? नाही बघा, ट्रॅफिक तसं बाणेर बालेवाडी पासून ट्रॅफिक आहे, चांदणी चौकातनं खाली येताना ट्रॅफिक आहे. तुम्हाला ज्या वेळेला चांदणी चौकाचा रस्ता केला ना, रस्ता छान झाला, मोठा आला, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत. त्यांच्या रस्त्यामध्ये जो सर्व्हिस रोड आहे तो चुकलेला आहे. बरोबर. तो व्यवस्थित सर्व्हिस रोड चुकल्यामुळे ते खाली चांदणी चौकातनं खाली येतात, परत वळून जातात. ऑटोमॅटिक ट्रॅफिक होणार ना तिथं. तुमच्या किती
पट्ट्यावरती जागेवरती तुमची सिग्नल आहे, पण सिग्नलला किती वॉर्डन आहे, किती पोलीस आहे याचा विचार केला पाहिजे. पोलीस वॉर्डन कुठं थांबतात, सिग्नल संपल्यानंतर पुढे की माणूस चुकावा नाही हवा. अहो कायदा कशासाठी आहे, चुकण्याच्या अगोदर थांबण्यासाठी ना. चुकल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती दंड कारवाई करता. ह्या सगळ्या गोष्टी एकात एक जोडलेल्या आहेत. मी जर आमदार झालो तर मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला इथले प्रश्न माहिती आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मला कालच कळालं केंद्र शासनाने साधारणतः 150 कोटीचं काहीतरी एक बजेट काढलेलं आहे की फक्त ट्रॅफिक सॉल्व्ह होण्यासाठी, आणि एका प्रायव्हेट कंपनीला ते काम दिलेलं आहे पुण्यातलं. प्रायव्हेट कंपनीला काम देत आहे 150 कोटीचं, म्हणजे मला हे समजत नाही एवढा पैसा सल्लागाराला घालवण्याची काय गरज आहे. नेमका प्रश्न काय, तुम्ही ते व्यवस्थित लोकांशी बोलून, कसं होतं, लोकांचा सहभाग होणं गरजेचं आहे, लोकांना बरोबर घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही बघितलं तर दिवाळीला इथं सगळा रिकामा रोड होता, दिवाळीला रिकामा रोड होतो, दिवाळी गेल्यानंतर परत भरला रोड होतो. काय होतं, लोक जॉबसाठी आल्यात, कशासाठी आल्यात, त्याचा जे रस्ते आहेत ना त्याचं उत्तम नियोजन केलं पाहिजे असं माझं मत आहे. तरुण मतदारांबद्दल काय वाटतं? बघा, तरुण मतदार हुशार आहेत. तरुण मतदार कुठल्याही जातीपातीच्या राजकारणात जात नाहीत, बाकीच्या कुठल्याही राजकारणात जात नाही. तरुण मतदार हा याला फोडाफोडीचं राजकारण पटलं नाही तर बाप दाखवलं तर श्राद्ध घाल अशा प्रकारचा आहे. जो माझ्या कामाला आहे, जो उत्तम काम करेल त्याच माणसाला मी मतदान करेल असा तरुण वर्ग आहे. तेव्हा मला तरुण वर्गाकडनं अपेक्षा, बघा मला करा अगर नका करू, परंतु जो तुमच्या कामासाठी येईल, जो तुमच्यासाठी धावेल, जो तुमचे प्रश्न समजून घेईल अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा, तरच कुठेतरी त्याचा वेगळा. तरुणाचा रोजगाराच्या बाबतीतला जो आता हा रस्ता बघा, उजव्या साईडला तुम्ही बघितलं भाजीवाले, डाव्या साईडला भाजीवाले, कसा रस्ता तुम्हाला पुरणार आहे. आणि ह्या ठिकाणी जर एवढे भाजीवाले बसले तर इथं पोलिसांचं लक्ष का नाहीये. मग भाजी गरजेचं आहे, मग आतमध्ये जागा आहे तिथं द्या ना. म्हणजे हे पथारेवाले बसले तर कुठेही बसतात हे, बरोबर. ह्यांना काय, ह्यांना आपण जबाबदारी कोणाची पकडू शकतो. इकडे डाव्या साईडने सगळ्या गाड्या लागल्यात की भाजी घेण्यासाठी, तिकडचं प्लॅनिंग करा ना. एक ग्राउंड द्या, तिथं भाजी ठेवा, त्यांना पार्किंगला व्यवस्था द्या, लोक जातील आणि भाजी घेऊन येतील. पण अशा प्रकारे केल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि बऱ्याच गोष्टी होतात. हे तुम्ही प्रश्न विचारला, समोर तुमच्या समोर उत्तर आहे. आणि म्हणून आम्ही कॅमेराने टिपलं सुद्धा ते सगळं. रोजगाराच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघणार? बघा, महाराष्ट्रामध्ये रोजगार कमी नाही हे राजसाहेबांनी सुद्धा सांगितले. मी सुद्धा सांगतो की कोथरूड मतदारसंघामध्ये रोजगाराला बिलकुल कमी नाहीये, कारण की लांब लांब लोक येऊन इथं काम करतात. आज माझ्याकडे, मी जर आमदार झालो तर मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 100% सांगू शकतो की 100% प्रत्येक मराठी युवकाला रोजगार मिळेल. बघा, आपल्याकडे मोठे मोठे, मी स्वतः माझ्या 2 सॉफ्टवेअर कंपन्या मी रन करतो, माझ्याकडे जिम्स आहे, मी उद्योगी माणूस आहे, म्हणजे उद्योजक आहे. माझ्याकडे बरेचसे मुलं कामाला आहेत, माझ्याकडे साधारणतः 150 ते 200 मुलं कामाला आहेत. आम्हाला कायम जॉब लागतात. आतापर्यंत मी 10 ते 15,000 लोकांना जॉब लावला. माझ्याकडे बायोडोटा आला तर की मी लोकांना फोन करतो, तिथं जॉब लागलेला असतो. जॉबला प्रॉब्लेम नाही, उद्योगाला प्रॉब्लेम नाही, कशाला प्रॉब्लेम नाही, फक्त मानसिकता असली पाहिजे की मुलांना जॉब लावण्यासाठी. चंद्रकांत दादांनी किती जॉब लावले. अहो, इथं कमिन्स कंपनी आमच्या इथं होती एरंडोनेमध्ये, ती कमिन्स कंपनी बंद पडली. बरं, एखादी कंपनी जेव्हा माणूस घेतो जागा, इंडस्ट्री करायची म्हणून घेतो ना, बरं इंडस्ट्री उठल्यानंतर त्या ठिकाणी आर झोन कसा काय बनतो, त्या ठिकाणी लगेच बिल्डरला परमिशन कशी काय मिळते. म्हणजे हे मोठे मोठे जे खान आहेत ना, म्हणजे चंद्रकांत दादा सारखे मंत्रिमंडळ मंत्री आहेत ना, जे गिरणी कामगाराचा मुलगा सांगतात ना, तर खरं गिरणी कामगाराचा मुलगा नसेल, गिरणी मालकाचा मुलगा असेल, नुसता बिझनेस बघतो. आज त्या ठिकाणी पटवर्धन बागेमध्ये सुद्धा एक आरक्षित प्लॉट काढला आणि त्या ठिकाणी एका बिल्डरला ती जागा देऊन टाकली. आज कमिन्स कंपनीमध्ये पण एका बिल्डरला जागा दिली. उद्या वनाज कंपनी आमची, ती पण शिफ्ट होऊन तिथे पण बिल्डर येईल. म्हणजे कंपन्या जाणार, बिल्डर येणार, म्हणजे तुम्हाला रोजगार कुठे मिळणार. अहो, तो कंपनी गेल्यानंतर तिथे दुसरी कंपनी आणली पाहिजे. मग तुमचं काम का होतं, इंडस्ट्री प्लॉट घेतलाय ना, बरोबर. मग इंडस्ट्री झाली पाहिजे. इंडस्ट्री प्लॉट तुम्ही आर झोन कसा काय करता, हा खूप मोठा प्रश्न आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ती रोजगार निर्मिती होऊ शकते असं तुमचं ठाम मत? 100%. ओके, खरं तर मी येणार होतो या प्रश्नावर, पण आता मुद्दा असा आहे की तुम्हाला लोकांनी जर निवडून दिलं तर तुमचं प्राधान्याने कोणते प्रश्न असे वाटतात तुम्हाला की मी कोथरूडकरांचे हे प्रश्न प्राधान्याने 5 वर्षात जे सोडवाल ते सोडवाल, पण आज प्राधान्यक्रम काय तुमचा? असं आहे.
कोथरूडकरांचा प्राधान्याचा प्रश्न तर खूप जास्त आहे. एक तर तुमचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे, एक तर तुमचा कचऱ्याचा प्रश्न आहे, एक तर युवकांसाठी चांगला प्रकारचं ग्राउंड नाहीये, होय. तर त्याच्यानंतर सुसज्ज हॉस्पिटल नाहीये. मी जर 2 वर्षात उत्तम हॉस्पिटल बांधू शकतो हं. तर आमदार मंत्री असणारे लोक या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर सारखं मोठं हॉस्पिटल का नाही बांधू शकत? बरोबर. मी बीओटी तत्वावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून 15 मजलीचं हॉस्पिटल मी बांधत होतो आणि दीनानाथ सारखं मिनी दीनानाथ सारखं हॉस्पिटल बांधत होतो आणि ते कमी रेटमध्ये लोकांना फायदा आला असता. पण आपल्याकडे मानसिकता नाहीये. आपण प्रत्येक गोष्ट विकलं जातो. आपण बिल्डरांना विकून जातो. आपण एखाद्या म्हणजे हॉस्पिटलवाल्यांना जागा पाहिजे तर त्यांना विकली जाते. स्वतःच काही करत नाही. बरोबर. शासनाने स्वतः या गोष्टी केल्या पाहिजे तरच त्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे कसं आहे, जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित डेव्हलपमेंट दिसणार नाही ना तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाही. बरोबर. आणि आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रोजगाराचा प्रश्न पण खूप मोठा आहे. हो. जसं आता आपण पंचवटीचा रस्ता आहे बाबा, त्या ठिकाणी नेमका पर्याय काय, या लोकांशी बोललं पाहिजे. बालभारतीचा रस्ता आहे, पर्याय काय, त्या दृष्टिकोनातून बोललं पाहिजे. फक्त काही ठराविक लोकांसाठी आम्हाला रस्त्याला विरोध आम्ही जुगारणार नाही, ही पद्धत बरोबर नाही. 10 लोकांनी विरोध करू नये तर 20 लोकांनी विरोध करू दे. जेवढे लोक विरोध करते का करतात त्यांचा विरोध काढला पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं पाहिजे, मग गेलं पाहिजे पुढे. अगदी अगदी. तुम्ही जे मगाशी म्हणलात ते बरोबर आहे की 150 कोटी रुपये तुम्ही खर्च करताय केवळ कन्सल्टेशन वरती. त्यापेक्षा तुम्ही त्या मतदारसंघातले जे भूमिपुत्र आहे, जे आज काम करतायत तुमच्यासारखी माणसं, यांच्याशी कन्सल्ट करा आणि काय मार्ग काढता येतील हे खरं काढायला पाहिजेत असं मला वाटतं. बघा कसं आहे, पुणे शहर आज मोठे. आज तुम्ही बघता की प्रत्येक ठिकाणी पथारीवाले बसले, सगळे बसलेत. मी त्या कमिटीचा सदस्य होतो पुणे महानगरपालिकेच्या आणि आम्ही विविध चौक दाखवले. प्रत्येक चौकामध्ये 20-20, 25-25 आमच्याकडे ABCD प्रकारचा सगळ्यांना वेगवेगळे काय म्हणतात लायसन्स असतात. हे म्हणजे परमनंट लायसन्स असं सगळं. जे नवीन लोक आहेत ना, तरुण आहे, मराठी आहे का ते बघा, तरुण आहे का तो बघा, तो कुठे राहतो बघा, आणि त्याला गरज आहे तर त्याला लायसन्स द्या. त्याच्याकडनं महानगरपालिका पैसे घेईन, त्याला सांग हा स्पॉट तुझा आहे, तू हे काम करू शकतो, तू हे काम करू शकतो. म्हणजे प्रत्येक चौकामध्ये कुठेही ट्रॅफिकला जाम होणार नाही, फुटपाथला जाम होणार असे तुम्ही द्या ना. आता तुम्ही हे डाव्या साईडचा रोड जर बघितला, इकडे डाव्या साईडला डाव्या साईडचा रोड बघितला तर फुटपाथ गेलेत आणि फुटपाथ जाऊन त्या ठिकाणी सगळं ट्रॅफिक पुढे अजून ते तर पूर्ण जण त्या ठिकाणी पथारीवाले बसलेत. बरं, ह्याला परवानगी कोणी दिली? हे पथारीवाल्यांना लायसन्स आहे का? तर महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. प्रशासक आहे, नगरसेवक असताना जे काम व्हायचं ना, तर प्रशासक असताना बिलकुल काम होत नाही, असं माझा ठाम या ठिकाणी आरोप आहे. तुम्ही एक उद्योजक आहात, ऍडव्होकेटही आहात, त्यामुळे लिगली काय आहे हेही तुमच्याकडे आणि उद्योजक असल्यामुळे केवळ प्लॅन मांडणं हे काम नाहीये, तर एक्झिक्युशन कसं करणं हे देखील तुमच्या डोक्यात असतं. कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला उपयोग तुमच्या या राजकारणासाठी? आता हे तुम्ही बघू शकता सगळं. जे आता तुम्ही म्हणलात की जिथे फुटपाथ नाही आहेत किंवा पथारीवाल्यांची ही सगळी वर्दळ आपल्याला बघायला मिळतीये, आपण खरंच बघतो की माणसांना चालायला जागा नाही आणि इथे सगळी वर्दळ आहे, पथारीवाले आहेत आणि फुटपाथ जे आहेत ते दुकानदारांनीच ऍक्वायर केलेले दिसतात आपल्याला. हो, फुटपाथ आता नाही, पुढे पथारीवाल्यांचं सगळ्यात जास्ती आहे की जिथं फुटपाथ वरती आता डाव्या साईडला बघा, इथं सगळीकडे लेफ्टला घ्या. हे बघा इथं लेफ्टला सगळे आपण बघतोय फुटपाथ गेले. हो, फुटपाथ गेले तर इथं परवानगी नाहीये. मग इथं परवानगी दिली कशी काय तुम्ही? पण मग तुम्ही आंदोलन का नाही करू शकत या गोष्टी? ह्याच्यावरती आम्ही आंदोलन सुद्धा केलं, आम्ही प्रश्न हे केला. आता महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता नसल्या कारणाने, प्रशासक असल्या कारणाने महानगरपालिकेच्या आयुक्ताला वेळच नाहीये ह्या गोष्टी बघण्यासाठी. आज मला सांगा, एवढा मोठा रस्ता आहे का तुमच्याकडे? फुटपाथला लोकांना चालायला जागा का? लोक रस्त्यावरती चालतात, लोक इकडे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा सगळा प्रश्न विचका झालेला आहे शहराचा, राजसाहेबांच्या भाषेत जर बोलायचं. कारण काहीच नाही ना, तुमच्याकडे जागा नाही, काय नाही. बरोबर. आता ह्या बाजूला हा PMPचा मी इथं नानासाहेब म्हणजे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून PMPचं बनवलं, पण सगळं खराब झालं. काहीच नाही, इथं डुक्कर बिक्कर आहेत, कचऱ्यावरती आहेत, ह्याच्यावरती लक्ष कोणाचं नाहीये. आता हे बसेस लागलेत, कोणाचे लागलेले आहेत? ह्याच्यावरती का नाही कारवाई? मी जेव्हा नगरसेवक होतो अशा बसेस लागायचे नाही, ह्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करायचो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर उद्या तुम्ही निवडून आलात तर हे चित्र बदलेल असं वाटतं? 100%. माझा प्रभाग आहे, मी इथं सगळं क्लीन केलं होतं. तुम्ही कचरा बघितला, इथं डुक्कर बघितलं, हे काही माझ्या वेळेस दिसलं नाही.
माझा राऊंड असायचा, सकाळी 2 तास मी फिरायचो, संध्याकाळी फिरायचो, लोकांचे प्रश्न लगेच घेऊन त्या गोष्टीतनं मार्गी लावायचो, तर त्या गोष्टी होता. तुम्ही लोकांमध्ये असलं पाहिजे. बरोबर. आत्ताचे विद्यमान मंत्री हे लोकांमध्ये नाही तर ते मंत्रालयामध्ये जास्ती आहेत, ते तोडाफोडीच्या राजकारणात जास्ती होते. हा पक्ष कसा फुटतो, तो पक्ष कसा ते तर कधी फुटतो, मतदारसंघात फिरलंही नाही. हा आमदार कसा फुटतो, तो आमदार फुटतो, ह्याच्यावरतीच त्यांचा वेळ गेलाय. आणि आता इलेक्शन म्हणून बघा, एवढा मोठा नेता त्यांनी बाहेर फिरलं पाहिजे. बाहेरच्या राज्यामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे फिरतात. हे का फिरत नाहीये? कारण ह्यांचं सीट धोक्यात आहे म्हणून फिरत नाहीये. कारण ह्यांना माहिती आहे की बाबा मी जर बाहेर गेलो तर मला इकडनं प्रॉब्लेम आहे म्हणून जाऊ शकत नाही. म्हणजे हा मोठा नेता म्हणून तुम्ही इथं टाकला ना, ह्याला सेफ वॉर्डमध्ये दिला जेणेकरून तो बाहेर फिरल. डेंजर वॉर्डमध्ये आलेत ते, आणि हे डेंजर वॉर्डमध्ये उभे आहेत ते, असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं? बरं, आता एक शेवटच्या टप्प्यावर येऊयात. म्हणजे ते पुन्हा मी राज ठाकरेंच्या भाषणाकडेच येतो. राज ठाकरे आता सध्या राज ठाकरेंचा जर आपण सगळा आक्रमक हे बघितलं तर एक हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत प्रखर त्यांनी ते समोर आणतायत. त्याचप्रमाणे मराठीचा मुद्दा तर पहिल्यापासून होताच राज ठाकरेंचा, पण सध्या हिंदुत्वाकडे जास्त वाटचाल होतीये. या सगळ्या प्रवासाकडे एकूण मनसेचे तुम्ही उमेदवार म्हणून कसं बघताय? सरळ जाऊ. काय आहे, हिंदुत्वाचा मुद्दा म्हटला तर राज ठाकरे मॅड हिंदू आहेत बाळासाहेबांसारखे. बरोबर. हे पूर्वीपासून आहेत. म्हणजे जेव्हा दंगली झाल्या 93 मध्ये, त्यावेळेला राजसाहेबांनी महाआरतीचा गोष्ट बाहेर आणली आणि हिंदूंना एकत्र केले. बाळासाहेबांनंतर राजसाहेब सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे तो एकदम वेडा हिंदू आहे असं मला माहिती, मी जवळ त्यांना पाहतो. आता मला सांगा, या भारतामध्ये असे कोणाचा दम आहे का की त्यांनी मशिदीवरच्या भोंग्याबद्दल बोललेत? आज अबू आझमांनी सांगितलं की बाबा कुणी मशिदीच्या भोंग्याबद्दल करू शकत नाही, कायदा बिदा काही नाही, कायदा सगळ्यांना सेम आहे. तुम्हाला काय 4-4, 5-5 वेळा भोंग्यावरती बांग देण्याचं कुणी परवानगी दिलेली? किती आवाज पाहिजे, काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. बरं, तुमच्या प्रार्थना तुमची प्रार्थना आम्ही काय ऐकू? बरं, आमची प्रार्थना आम्ही तुम्हाला ऐकवतो का? तर त्या प्रत्येकाने आपापला, आमच्या कोथरूड गावठाणमध्ये जे मस्जिद आहे त्यांनी लगेच मला फोन केला की बा साहेबांनी सांगितलं आमचा आम्ही भोंगा काढला. असे लोक पाहिजे, तो मराठी मुसलमान आहे राजसाहेब सारखा. हे जे परप्रांतीय अबू आझमाई सारखे हे परप्रांतीय मुसलमान या ठिकाणी दंगल घडवण्याच्या मागे लागणार, लक्षात ठेवा. आणि राजसाहेबांसारखा स्ट्रॉंग नेता, म्हणजे आज तुम्ही पाकिस्तान कलाकार असेल त्यांना येऊन दिला नाही, पाकिस्तानचा पिक्चर असेल त्यांना येऊन दिला नाही. रजा अकादमीने जो मोर्चा काढला, जिथे पोलिसांवर हात टाकला, त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकटाच पक्ष आहे. म्हणजे एवढा कट्टर हिंदुत्ववादी माणूस आहे. परंतु आज हिंदुत्वाची रेषा वेगळी झालेली आहे, दंगली अमुक तमुक ह्या दृष्टीनं. पण राज ठाकरे सारखा व्यक्ती ह्या देशाला गरज आहे, या महाराष्ट्राला गरज आहे. आगामी काळात याचा फायदा, या विचाराचा फायदा कसा होईल? कसं आहे बघा, राजसाहेब फायदा तोट्याचा कधी विचार करत नाही, ते विचारांचा विचार करतात की बाबा माझा हिंदू, आता जो हिंदू खतरे म्हणतात, हिंदू खतरे में, हिंदूला एकत्र करण्याची ताकद असणारा नेता पाहिजे. आज केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, सगळीकडे भाजप आहे, तरी तुम्ही कसं काय खतरे म्हणू शकता की बाबा तुम्हाला जर चांगला उत्तम नेता असेल, डेअरिंग नाही झाली पाहिजे कोणाची. बरोबर. आज आपल्या श्रीरामाची जेव्हा मिरवणूक असते, दगडफेक होती, काय होती, कशी हिंमत होती या लोकांची दगडफेक होण्याची? हात तोडून टाकले पाहिजे अशा लोकांचे दगडफेक करत असतील तर. आम्ही करतो का तुमच्या ह्याच्यावरती कधी दगडफेक? तुम्ही तुमची मिरवणूक जाती काय शांत, आम्हाला काय करायचंय? आमच्या मिरवणुकीवरती दगड फेकण्याची हिंमत तुमची कशी काय होती? आणि राजसाहेबांचे विचार प्रखर हिंदुत्वादी विचार आहे, त्याच्यामुळे ह्या चंद्रकांत पाटलासारख्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकत गेलेली आहे. किशोरजी, तुम्ही अगदी मनापासून आम्हाला आपण अर्धा पाऊण तास झाला सगळ्या विषयांवर बोलतो आहोत, आणि एवढा वेळ तुम्ही दिलात खरंच आम्हाला, सकाळचा जो व्यस्त असतो. पण आगामी येणाऱ्या मतदानासाठी तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.